थँक्यू. पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधवच्या बॅटमधून षटकार आलेला पाहायला मिळाला आहे. त्यास ड्रॉप झाला आणि षटकार आला. पुढचा बॉल शरद कोंडाळकर. हा स्लोवर रन होता ऑन साईडला गॅपमध्ये. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. तन्मय चौधरीला आपण पाहत आहोत. जनरल ऑलराऊंडर खेळाडू आहे. मेनवली गावाला बिलॉंग करणारा तन्मय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 16ला 1. 16 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. शरद कुंडाळकर विकेट त्याने प्राप्त केली. विकेट टेकर आहे आणि सातत्याने फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल अराउंड विकेटने आलाय. यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खुला, जिथे मात्र खेळला बॅटचा चेहरा लवकर खुला केला होता. सिंगल मिळणार नाही. डॉट बॉल आला. अर्थात पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक बॅटर आउट. पारितोषिकांची उधळण केली जाते. बॉलिंग टीमसाठी पारितोषिक आलंय. संघाचे संघ मालक नामदेवजी सनस अर्थातच एनडी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. फिल्डिंग टीमसाठी बॉलिंग टीमसाठी पारितोषिक आलंय. एनडी यांच्या माध्यमातून 1000चा पुरस्कार असेल प्रत्येक विकेटच्या पाठीमागे. धन्यवाद. सोळा धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. चला घाई व्हायला हवी याकडे मी लक्ष वेधेन. 16ला 1. साहिल बनगे मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज. 16ला 1 आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत आणि ही भिडंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मान्यवरांचं स्वागत आपण करतोय. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 मध्ये मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, एक झुंजार नेते, माथाडी कामगारांचे नेते अर्थातच शशिकांत शिंदे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. साहेब, आपलं मनापासून आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. माथाडी कामगारांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान शशिकांतजी शिंदे साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. मनीषच्या बॅटमधून या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या 100 धावा पूर्ण करणारा पहिला बॅटर बनलाय मनीष. क्या बात आहे. 24-1. यावेळेचा बॉल हलक्या हाताने केला, शॉटॅक्सचा कव्हरला. माजी जलसंपदा मंत्री, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे साहेब ज्यांचं आगमन. आज येथील या पायरीला चंदनाचा गंध आला. आज येथील या पायरीला चंदनाचा गंध आला. साहेब, आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपली उपस्थिती प्रार्थनेने वंदनीय. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय. यावेळेचा बॉल बॉटमहँडचा वापर चांगला केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये भर पडेल. धावफलकावरती 22 आहेत. 22-1 बॅटिंग करतोय अनुज वॉरियर्स. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पेशवाई या टीमला आपण पाहत आहोत. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 रिव्हर्स केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. अल्टी पलटी स्ट्रोक हल्लीचे क्रिकेटर, आधुनिकतेचा आविष्कार सातत्याने त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालाय. आपण नेहमी पाहिलं. विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय महादेवजी सनस साहेब यांच्या नामदेवजी सनस साहेब यांच्या माध्यमातून. स्वतः संघ मालक आहेत. गोलंदाजी करणारा संघ नामदेव शेठ सनस साहेब. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथूनही कंप्लीट होते. एकेरी धाव, एकेरीच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. साहिलने या षटकामध्ये धावा रोखण्याच्या प्रयत्नात तो नाद केलेत. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. आदरणीय जिथे राहुल शेठ अंगे साहेब यांनाही आपण पाहतो संघमालक म्हणून. हलक्या हाताने सॉफ्ट हँड सिंगल आली आहे. हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हे व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे. व्यासपीठावरती आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, माथाडी कामगारांचे नेते, आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 24 धावा धावफलकावरती, 25 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी आपण पाहतोय. अगदी ज्यांची आतुरता आपल्या सर्वांनाच होती. अर्थातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, सातारा जिल्ह्याचे झुंजार नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि सन्माननीय भारत देशाचे खरं पाहिले तर नेते, आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विश्वासू ज्यांना मानलं जातं. अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके, माथाडी कामगार आणि माथाडी कामगारांसाठी नेहमी झगडणारे, माथाडी कामगारांसाठी वेळोवेळ मदतीला येणारा नेता, अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित आहेत. संपूर्ण वाईकरांच्या माध्यमातून, संपूर्ण सातारकरांच्या माध्यमातून आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय अर्थातच शशिकांतजी शिंदे साहेब यांचं आम्ही मनापासून सहर्ष 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 स्वागत करत आहोत. 25 धावा धावफलकावरती बनलेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज दाखल होत असताना मला मिळतोय. शैलेजी जाधव सरांचा आवाज आपण ऐकतात. तर आमचे जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक, खरं तर या जिथे पश्चिम महाराष्ट्राचा आवाज बनू लागलाय. 25-1 आहे. त्याच वेळेला उमेशजी सावंत सरांचा आवाज तुम्ही ऐकतात. धावफलकावरती 25 आहेत. 25 पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल. एकेरी धाव इथून येत असताना मला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती बनल्यात. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 26-1. तिसऱ्या षटक अनिकेत आला गोलंदाजी मार्कवरती.
धाबा रोखाव्या लागतील. अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्ध्याच्या खंडाकड्या करणं गरजेचं राहणार आहे. धाबा थांबवणं गरजेचं आहे. धाबा सहजासहजी थांबवता येणार नाही. त्यासाठी कष्ट साध्य अशी भूमिका इथे मांडावी लागेल आणि तिला न्याय द्यावा लागणार आहे. त्यावेळेचा बॉल बॅटरला फॉलो केलाय. मुभा मिळेल. एक सिंगल घेण्याची इथून एक धाव आली आहे. 27ला 1 आहेत. 27 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. थेंबे थेंबे तळे साचे प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न तुमचे चांगले ठेवावेत लागणार आहेत धाबा गोळा करण्यासाठीचे. पुढचा बॉल यावेळेला स्लॉट मध्ये ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. पुन्हा गाण्यासारखं गाणं नाही. त्यावेळेस बॉल खोलातला पाहायला मिळाला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल येत असताना इथून पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आहे. धावफलकावरती धावा. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्यात ते अर्थात 34. 34ला 1 आहेत. तन्मयला आपण पाहिलं 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाचा विश्वासार्थ फलंदाज 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा आणि तो झाला बाद. 500 रुपयाचा कॅश प्राइस आदरणीय नामदेव शेट्ट. निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, माथाडी कामगारांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, माथाडी कामगारांचं नेतृत्व आज आपल्या व्यासपीठावरती आहे. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू आणखीन एक यष्टीरक्षकाचा भेद घेईल. प्लेअर मिस. डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 34 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. कार्याचं गौरव करणारे गीत आपण ऐकलं. विकेट मिळवली होती नामदेव शेट्ट सनद साहेब यांच्या माध्यमातून. पारितोषिक आलेलं पाहायला मिळालं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. धावफलकावरती 34ला 2. 34 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. स्वरूप आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. स्वरूप पोळला आपण पाहत आहोत. मनीष अद्याप स्ट्रायकर एंडला 7 बॉल 14. तो नॉट आउट बॅटिंग करतोय. स्पर्धेतला एक मात्र फलंदाज 100 पार केली आहे धाबा गोळा करण्यामध्ये. चला घाई व्हायला हवी. पुढे एक फायनलची मॅच देखील बाकी आहे.
वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. थोडी घाई व्हायला हवी याच्याकडे मी लक्ष वेधेन. चला थोडी घाई करा. 34 ला 2. अनुज वॉरियर्स या टीमला आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना. यावेळेचा बॉल उंच आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. काय प्रयत्न राहिलेत. साहिल होता त्या ठिकाणी. आपली उपयुक्तता बाउंड्री लाईन वरती स्वतःला सिद्ध करतोय आणि संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय तो. आबा रोखल्यात विकेट. युवा उद्योजक आणि युवा समाजसेवक आकाशदादा कुंडाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर मुंबई पोलीस विलासजी नहाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं वाई प्रीमियर लीग तथा वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. एकटाच लढतोय मनीष मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून षटकार. सन्माननीय जितू येवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. प्रवीण दादा वाडकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा वाईच्या माध्यमातून वाईकरांच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत सुस्वागतम. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. 6 बॅटर एकटाच लढतोय. 9 बॉल 21. नॉट आउट आहे 41ला 3. पुढचा बॉल गोलंदाज राऊंड विकेटने. बॉल जास्तीचा बाहेर निघाला होता. पळवाटा शोधायला लागला गोलंदाज. याचं कारण आहे की इथून मात्र षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, शोधूनी तुझीच वाट चाल एकला. एकट्याला चालायचा आहे खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये मनीष बॅटिंग करतोय. 9 बॉल 21. एकटा लढतोय. एक पात्री अभिनय त्याने केलेलं पाहायला मिळालंय. 42ला 3. पुढचा बॉल लोअर फुलटोस ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. हो, एक झुंजार असं नेतृत्व आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आदरणीय माननीय सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहे. माथाडी कामगारांचं नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं एक विश्वासू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. षटकार आलेला पाहायला मिळालाय. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार. हे शानदार असं नेतृत्व आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. आदरणीय माननीय सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांना आपण पाहतो या व्यासपीठावरती, ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे साहेबांचं या स्पर्धेला भेट देणं. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय होती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. लोअर फुल टोस फटका फसला. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट आणि जिथे मात्र स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामधून एक सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 27 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय मनीष. 48ला 3. ही धाव घेतलेली नाहीये. क्या बात आहे. हा डॉट बॉल. 11 बॉल 27 वरती मनीष. 48ला 3 आहेत.
धाव काउंट झालेलेच नाहीये. हा डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हाही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. इथून जास्तीचा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. हा वाईट बॉल. शरद कुंडाळकरला आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहोत. पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त मागणी ही शरद कुंडाळकरचीच राहते आणि त्यालाच आपण यशांच्या पाठीमागे पाहतोय. चला घाई व्हायला हवी. स्वरूपला आपण पाहतो. स्वरूप पोळ. अमृतचे डवळे साहेब यांना देखील आपण या स्क्रीनवरती पाहत आहात. संतोष दादा कोंडाळकर साहेब यांना देखील आपण पाहतोय. आकाशदादा कोंडाळकर साहेब यांनाही आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये हा फटका पहा. क्षेत्ररक्षक पाहत राहिला. बॉल किती लांब जातोय ते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. खरं तर राजकारणी पक्ष मंडळी जेथे मात्र पाहिलं ना तर या गाण्यामध्ये जी ऊर्जा आहे ना इतर राजकारणी पक्षांच्या गीतामध्ये नाही असं मी आवर्जून म्हणू शकेन. कारण हे गीत नेहमी ऊर्जेचा संचार देतं. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. षटकार येत असताना मला मिळाला फेअर डिलिव्हरी. या षटकामध्ये 21 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 55 आहेत. 3 बॅटर आउट. 55ला 3. 55ला 3 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा चेंडू या सत्रातील. गोलंदाज स्वतःच निघालाय. हा एक फनी इन्सिडेंट होता. शरद कुंडाळकर तयार नाही आहे. बॅटर बाजूला उभा आहे. गोलंदाज स्वतः निघाला होता. 12 बॉल 33. नॉट आउट. मनीष बॅटिंग करतोय. महत्वाचा क्षण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा एक चेंडू आहे बाकी. पुढचा बॉल. गोलंदाज यावेळेला ऑन साइडला. पॅरलल फ्लॅट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक धावता झेल उत्कृष्ट रित्या झेलण्यात आला आणि फलंदाज क्रमांक 4 बाद झालाय. सर्वांचेच लाडके नेते आणि बाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख उपस्थित मान्यवर. खरं पाहिलं तर संपूर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा खरं पाहिलं तर एका नेत्यावरती खूप प्रेम करतो. कारण प्रामाणिकपणे सातारकरांसाठी लढणारं व्यक्तिमत्व अर्थातच महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आणि त्यांनी धावती भेट दिली. त्याबद्दल संपूर्ण वाईकरांच्या माध्यमातून आम्ही मनापासून सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेली सर्व मान्यवर त्यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माथाडी कामगारांचे झुंजार नेते अर्थातच सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्याबद्दल संपूर्ण वाईकरांच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार मानत आहोत. साहेबांनी सांगितलं की ते सत्कार स्वीकारणार नाहीयेत, परंतु वाईकरांवरती जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. अगदी थोडासा वेळ होता, त्या वेळ त्यांनी अगदी
वाईकरांसाठी दिला धावती भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून माननीय नामदार सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचा मी पुन्हा 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 शतशः आभार मानतोय. धन्यवाद. मास्टर सारखा चालाक कोणच नाही. मनीष, जर का आपला पार्ट कुठेतरी अटॅच राहतो ना कॅच घेताना, तरच ती कॅच कन्सिडर होते किंवा तो षटकार कन्सिडर होतो. फिल्डरची कॅप पडली आणि तिथे कुठेही त्याचा काही पार्ट अटॅच नाही आहे, त्यामुळे पंचाने हा निर्णय दिला की तो बॅटर आउट आहे. कारण मैदानाच्या बाहेरही ती साशंकता निर्माण झाली आणि मैदानाच्या आतमध्येही. चला घाई करा, एक मॅच पुढे बाकी आहे, थोडी घाई करा. एक विनंती करूया, फिल्डिंग तुम्ही लगेच लावा, परंतु मुख्य व्यासपीठावरती प्रमुख मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो युवा उद्योजक आणि ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 41,111 ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. अर्थातच वाई तालुक्याचे सुपुत्र, वाई तालुक्याचे भूमिपुत्र, अर्थातच सन्माननीय अमृतजी ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले मुंबई पोलीस विलासजी नहाने सर यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्याचबरोबर DM सनस कट्टर शिवसैनिक तथा शाखा प्रमुख मुंबई यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय लक्ष्मण दादा ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय अंकुश दादा वाशिवले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय विठ्ठल दादा बिरमणे यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वाई तालुका आणि वाई तालुक्यातील युवकांचे आशास्थान तथा युवा नेतृत्व किंग मेकर ज्यांना म्हटलं जातं, संतोषदादा कुंडाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची आत्ताच नुकतीच उपस्थिती या ठिकाणी लाभली आम्हाला, आदरणीय आमचे सुनील सदानंद वाडकर यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. चला जाऊया मॅचकडे. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग रन चेसला सुरुवात होती. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती जिथे दाखल होत असताना साहिल स्ट्रायकर इनवरती 56चा पाठलाग. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 23 बॉल आणि 56ची गरज. गोलंदाजी मार्कवरती तन्मय चौधरी दाखल झालेला पाहायला मिळतोय. पेशवाई ND11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो बॅटिंगसाठी. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लगाताचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. तन्मयची गोलंदाजी चांगली आहे. साहिल बानगे आणि त्याच वेळेला राहुल बानगेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. साहिल बनगे आणि राहुल बनगे, त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये तन्मय चौधरीची गोलंदाजी सातत्याने चांगली आहे. पुढचा बॉल गोलंदाज खोला उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. याही गोष्टी पत्त्यावरती पडतात ज्या वेळेला तुम्ही सातत्याने पार्टनरशिप बिल्ड करता. शेख त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष आदित्य दादा चोरगे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण बाबा मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आदित्य दादा चोरगे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांना विनंती आहे बाबा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय नामदेव शेठ सनस साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टुर्नामेंटमध्ये 169 षटकार आलेले आहेत आणि हीच खासियत आहे. आणि 174 चौकार. सात धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा लोअर फुलटोच होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. पुढच्याच बॉलवरती विकेट. तन्मयने इथून मात्र विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद.
चेक त्याचबरोबर वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. विद्यमान अध्यक्ष आदित्यदादा चोरगे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सन्माननीय आनंददादा चोरगे यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम. आपण म्हणतो ना काहीतरी शुभ घडत असतं त्याच्या पाठीमागे अशुभ हा पाठलाग करतो. तन्मयची गोलंदाजी झाली की त्याला बाहेर पाठवा आणि एक्स्ट्रा आतमध्ये जाऊ द्यात, जेणेकरून इंजरीला तो सामोरा जातोय. डिहायड्रेशन जास्तीच आहे आणि त्यामुळे क्रॅम्प सातत्याने त्याला येतात. आणि या गोष्टीसाठी ना मी अक्षय कदम म्हणतो की आपण ज्यावेळेला हल्लीचे खेळाडू ज्या वेळेला बॅट घेऊन जातात, अर्थात जी बॅटमध्ये कव्हर असतं बॅटला, त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक रिलीज स्प्रे, आयोजकांवरती निर्भर न राहता प्रत्येक खेळाडूने रिलीज स्प्रे स्वतः कॅरी करायला हवा. कारण हे जे दिवस असतात एप्रिल मे या दिवसांमध्ये सातत्याने क्रॅम्प्स जास्ती जे येतात, मार्च महिन्यापासूनच स्वतःची काळजी स्वतःनेच घ्यायची आहे. सर सलामत तो पगडी 50. चला थोडीशी घाई करा. 7 धावा धावल काबारी एक बॅटर आउट झाला. तन्मयने मागील बॉलवरती विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. पेशवाई ND11 या टीमला मोठा धक्का लागलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तन्मय चौधरी. उजव्या यशीच्या बाहेर खेचून जिथे खोलातला बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, दिशाहीन. व्हाईट बॉल राहिला, एक्स्ट्राची धाव. 8 धावा धावल काबारी आहेत. व्हाईट बॉल येत असताना मला मिळालाय. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 ला 1. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तन्मय, पुन्हा एक सज्ज होईल. 8 धावा या षटकामध्ये निश्चित आल्यात. शेवटचा बॉल शरद कुंडाळकर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. बॉलने घेतलेलं वळण, यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध. हा येतोय चेंडू निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावल काबारी आहेत. एक फलंदाज बाद. चला या खेळाडूला रिप्लेसमेंट द्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. तन्मय ओके असतील तर थांब, अन्यथा बाहेर जा, कारण मॅच थांबायला नको. चला घाई करा, पुढे एक मॅच बाकी आहे. चला घाई करा, चला घाई करा त्वरित. षटक क्रमांक 2 ऍक्शन रिप्ले षटकाची आपण ऍक्शन रिप्लेस तुम्ही पाहता. पहिला बॉल अशा स्वरूपाचा पाहायला मिळाला जो डॉट आला. तदनंतर पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर जो खोलात टाकला होता तन्मय चौधरीने. दुसरा चेंडू, तिसरा बॉल देखील खोलात जो डिगआउट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटरने लेट कट करण्याचा प्रयत्न, तिथून एक सिंगल आली होती. तदनंतर हा षटकार पहा, पुढ्यात आला डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड मारलेला हा लांबलचक षटकार आपण पाहिला होता. तदनंतर पुढच्याच बॉलवरती विकेट. लोअर फुलटोस बॉल पिक केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे विकेट मिळवली. आणि हा इथून शेवटचा चेंडू जो डॉट आलाय, हा व्हाईट बॉल देखील या षटकातला आपण पाहिला होता. फलकावरती 8, एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना मला मिळतोय. त्यावेळेस चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 156 धावसंख्येचं 8 धावा धावल काबारी बनल्यात. प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, थोडंसं बाउंड्री रोप पासून थोडं मागे राहा. झेल घेताना 19-20 व्हायला नको. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय नको. साहिल स्ट्रायकर एंडला 4 बॉल 1. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेलाच नाहीये. सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय बॅट आणि बॉलमध्ये. 8 ला 1 आहेत. खोलातला बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट केला. क्षेत्ररक्षक तन्मय वेगाने आलाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारते आहे. 10 धावा धावल काबारी आहेत. तन्मय मी याचसाठी सतत म्हणत होतो, चला एक्स्ट्रा प्लेअर जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये. चला चालू द्या, चला घाई करा. 10 धावा धावल काबारी आहेत. एक फलंदाज बाद. 10 ला 1. डेडिकेशन आहे, संपूर्ण समर्पण आहे संघाच्या प्रती अनुज वॉरियर्स साठी. आणि अनुज वॉरियर्स हा घरचा संघ आहे तन्मय चौधरीच्या, त्यामुळे तो काय मैदान सोडायला तयार नाही. खोलातला बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक दूर राहील.
डीप उभा होता जास्तीचा, त्या कारणास्तव बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. सिंगल आली आहे. बॅटची मागणी करण्यात येते. नवीन बॅटची मागणी इथून होत असताना पाहायला मिळते. चला या षटकानंतर किंबहुना बॅटर स्ट्रायकर एंडवरती जाण्याच्या आधी बॅट तयार ठेवा. 10 धावा फलकावरती आहे. व्यासपीठ तुम्ही पाहतात. अगदी भगवं वस्त्र मात्र बेअर के परिधान केलेलं तुम्ही पाहत आहात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून भगव्याचा अर्थ जसा होतो ना, भ म्हणजे भय रहित रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. भगवा यावेळेचा बॉल ऑन साइडला शरद कोंडाळकर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चौदा चेंडू आणि 39ची गरज. पुढचा बॉल यावेळेचा फटका फसला. क्षेत्ररक्षक दूर आहे. लॉंग ऑफ. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. अतिथी मान्यवरांचं आगमन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय समाजसेवक दादा सनस साहेब यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. संपूर्ण वाई प्रीमियर लीग वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सन्माननीय दादा सनस यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. 11 धावा फलकावर आहेत. एक फलंदाज बाद. एकंदरीत 11 नव्हे तर खरं तर 19 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद. 19ला 1. 19 धावा फलकावरती बनलेले आहेत. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल शरद कोंडाळकर. ताकदीचा वापर इथे पाहायला मिळाला. चेंडू उंच आणि तितकासा लांब, ढगात लाइटिंग लावत ठोकला षटकार. जी 12 मध्ये 25 बनल्यात. 12 मध्ये 21 बनवायच्या. चला घाई करा. चला थोडी घाई करा दादानो, तर फायनलची मॅच साठी ड्रॉ करावा लागेल. थोडी घाई करा. पेशवाई एनडी 11 या टीमला तुम्ही पाहतात. आदरणीय नामदेव शेठ सनस साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेटसाठी 500 रुपये त्यांनी लगावले होते. राहुल पवारचा एक षटक आपण पाहतोय. पहिला बॉल जो डॉट आला. दुसराच बॉल हेलिकॉप्टर पाहायला मिळाला, ज्याच्यावरती समोरच्या बाजूला या 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. हा तिसरा बॉल जो मात्र लॉंग ऑनला कॅच मिस झालेला पाहायला मिळाला. चौथ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. हा चौथा बॉल शरद कोंडाळकरसाठी जो त्याने खेचून मारला होता, षटकार आलेला पाहायला मिळाला. 5व्या बॉलमध्ये जास्तीचं काही घडलं नाही, परंतु 6व्या बॉलवरती षटकार आलाय. गोलंदाज मनीष आलाय गोलंदाजी मार्कवरती. आयकॉन वर्सेस आयकॉन, बॅटल कोण जिंकणार? ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल आली आहे. आयकॉनने हार पत्करली की काय? नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन उभा राहिलाय. साहिलला आपण पाहतोय.
साहिल बनगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, तो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. 5 बॉल 15 शरद कुंडाळकर. 5 बॉल 15 वरती तो नॉट आउट. 26 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 11 बॉल आणि 30 ची गरज. 11 चेंडू आणि 30 धावा. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. डावी एशी सोडून जाणारा हा बॉल. अजूनही 29 ची गरज राहिली. 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडू आणि 29 धावा अजूनही बनवणं बाकी आहे. दिल्ली आणि देहरादून फारसं दूर आहे. 27 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळत आहेत. ला 1. अजिजी वरेज साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. अजिजी वरेज साहेब म्हटल्यानंतर संघ मालक म्हणून त्यांच्या पाठीवरती एक रबर स्टॅम्पच लागलेला आहे. हा लोअर फुलटोत होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला कॅच ड्रॉप. शरद कुंडाळकरला जीवदान. हे हानिकारक राहू शकतं. हा तो बॅटर आहे. जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये त्याने व्यतीत केला, खळबळी माजवू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. जीवदान मिळालं त्याला. फलकावरती धावा बनलेल्या ते एकंदरीत 28. पहा, आपण म्हणतो ना, ठेस लागली ना अजित सर, त्याच वेळेला आपल्याला शहाणपण स्वीकारलं जातं. शरद कुंडाळकरला बॉल लागला आणि त्याने आता आय सेफ्टीज वेअर करायला घेतलेत. धावफलकावरती 28 आहेत. एक फलंदाज बाद. 28 ला 1. आय सेफ्टीज मी तर प्रत्येकाला म्हणेन, आपण कॅरी करा आणि वेअर करा. खोलातला बॉल ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. विजयासाठी आपण पाहिलं इथून येणारे चेंडू शेष राहिलेत 9 मध्ये 27 ची गरज. कारण हल्लीचे बॉल असे बनलेत की कधी कुठून बॉल बाउन्स होईल यात काही सांगण्याचा नेम नाही. बॅटला बॉल लागूनही दुर्भाग्यवश आपल्या शरीरावरती लागू शकतो. त्यामुळे आय सेफ्टी जे आहेत ना, ते प्रत्येकाने वेअर करा. हल्ली सहजासहजी अवेलेबल आहेत. काही अंशी कॉस्टली देखील आहेत, परंतु ते अवेलेबल आहेत. डोळ्याला बॉल लागला होता शरद कुंडाळकरच्या आणि त्यामुळे आज या मॅचमध्ये त्याला आपण पाहतो आय सेफ्टीजचं वेअर करून बॅटिंग करतोय. स्ट्रायकर एंडला त्याला आपण पाहतोय. 9 बॉल 27 ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इन टू द गॅप. चौकार. कि इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मैदानाच्या आतमध्ये या चौकाराला 33 बनलेल्या 8 बॉल 23 ची गरज. थोडी घाई करा. ला 1. शरद कुंडाळकर 7 बॉल 20 वरती तो नॉट आउट आहे. 7 बॉल 5 वरती साहिलला आपण पाहतो जो नॉट आउट बॅटिंग करतोय. एका बॅटरने 7 बॉलमध्ये 20 बनवल्या. दुसऱ्या बॅटरने 7 बॉलमध्ये केवळ 5 बनवलेले आहेत. 8 चेंडू आणि 23 ची गरज आहे. चला घाई करा. पुढची मॅच लकी ड्रॉ होता कामा नये. थोडी घाई करा कारण फायनलची मॅच बाकी आहे. पुढचा चेंडू गोलंदाज. हा स्लोवर रन होता. बॅटच्या तोला लागला. रजनी चिन्हमिनार अत्याचार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार.
माध्यमातून. आणि त्यासाठी आता चुरशी वाढल्यात. मला वाटतं पुढच्या वर्षी संघांची बुकिंग आता सुरुवात झाली असावी. बाईक मिळाली, जो संघ मालकाला बाईक मिळेल तो अतिशय आनंदी होईल. आज या स्पर्धेच्या माध्यमातून बाईक पाहतोय. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांक 71,111 रुपये, तृतीय क्रमांक 41,111 रुपये रोख रक्कम. आणि ही बाईक ही स्प्लेंडर आहे. ही भारतातली सर्वाधिक मजबूत बाईकपैकी एक आहे, हिरोची स्प्लेंडर. 6 बॉल 19. पहिलाच बॉल इथून निर्धाव स्वरूपाचा येतोय. मागील सामना देखील 6 बॉल 19च होता. हा सामना देखील 6 बॉल 19. 5 बॉल, आता मात्र 19ची गरज आहे. 5 बॉल आणि 19ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिथे सचिनला आपण पाहत आहोत. 8 बॉल 5 साहिल. यावेळेस हा बॉल उंच गेला. ही कॅचिंग प्रॅक्टिस होऊ शकते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लिलया सहज साधा सोप्पा झेल. 9 चेंडू आणि 5 धावांची वादळी खेळी संपली. योग्य होतं. या मॅचमध्ये तसं काही वाटत नाही आहे. 4 बॉल 19. चला घाई व्हायला हवी. 4 चेंडू आणि 19 धावा. 4 बॉल 19. पुढचा चेंडू या वेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आपली उपयुक्तता चांगली दाखवली आहे. राहुलला आपण पाहतो, एक झेल त्याने टिपला. चौकार इथून रोखला. 3 बॉल आणि 18ची गरज. 3 चेंडू आणि 18 धावा. अनुज वॉरियर्स टीम मॅच मध्ये दाखल झाली आहे. 3 बॉल आणि 18ची गरज. चला घाई व्हायला हवी. 3 बॉल 18. अनुज वॉरियर्सला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल अराउंड विकेटने. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड. चेडू सीमारेषेच्या बाहेर. 3 मारायचे आहेत. पहिला आला हा षटकार. सचिन दादा चोरट साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार मारले तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला आलाय. आणि आदित्य दादा चोरगे साहेब यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे 2,000 रुपयाचं. त्यांच्या माध्यमातून लगावण्यात आलाय. 3 बॉल 3 षटकार. 2 मध्ये 12ची गरज. पहिला तर आला. हा दुसरा फसलाय. लॉंग ऑन. पुन्हा एकदा राहुल चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. पंजा नाही, हा खुनी पंजा आहे. आणि त्याच्या हातातून बॉल निसटले ही बाब सोपी नाही. हात तर पहा. त्या हातामध्ये मला वाटते एकाच हातामध्ये बॉल समाविष्ट होऊ शकतो. मावेल. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती. हा अगदी लिहिलं या. शेवटचा 1 बॉल आणि 12ची गरज. चला फायनली 3 त्वरित दाखल व्हा. क्रिस्टलची ट्रॉफी सर्वाधिक वजन